कृष्ण हरी
हॅलो हॅलो धन्य ते संसारी धन्य ते संसारी धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी दयावंत जे अंतरी
येथे उपकारासाठी येथे जगद्गुरु तुकाराम धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येते उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी लटके वचन नाही देही उदासीन येते उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी मधुरावाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी येते उपकारासाठी आले गरजा वैकुंठी पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजी त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रजनी देवाची शरण हनुमंता तुम्हाला रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावया सुबटा शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वरता शिव नाम तयान बाधी क्रोध काम मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठल
येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. आजच्या नामसंकीर्तन रूपी सेवेसाठी स्वर बंद करा. आजच्या नामसंकीर्तन रूपी सेवेसाठी जो अभंग निवडला आहे, वैराग्याचे महामेरू. वारकरी संप्रदायाच्या इमारतीचे कळस, देवमान्य संत, जगमान्य संत, संतमान्य संत, जगद्गुरु तुकोबाराय देहूकर यांचा 4 चरणाचा संतांच्या अवतार कार्याचं वर्णन करणारा असा अभंग आजच्या कीर्तनाच्या सेवेसाठी निवडला आहे. आजच्या कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला कोणत्या निमित्तानं आली आपल्या मुलुंड कॉलनी सर्वांना माहीत आहे. श्री सद्गुरू सेवा समिती आयोजित श्री हरिनाम कीर्तन सप्ताहाचं आयोजन शिवशक्ती चॅरिटेबल ट्रस्ट, साईबाबा मंदिर, जय भारत हायस्कूलच्या पाठीमागे मुलुंड कॉलनी. वर्ष आपलं 9वं आनंदानं पार पडत आहे. 9व्या वर्षातली दुसरी सेवा माझ्या वाट्याला आली. या कार्यक्रमाचे आयोजक, नियोजक, सर्व कार्यकर्ते मंडळी आणि अन्नदान सौभाग्यवती अर्चना विष्णू पांचाळ आणि मिष्टान्न श्री सद्गुरू सेवा समिती महिला मंडळ, सौजन्य विष्णू हरी पांचाळ सर्वांच्या सहकार्यानं, मॅन पॉवर, मनी पॉवर सर्वांच्या सहकार्यानं आपला कार्यक्रम सुरू आहे. त्यानिमित्ताने ही दुसरी सेवा माझ्या वाट्याला आली. विठ्ठल संसारातील काही विशिष्ट वर्गाला ध्वनी जास्ती चालू राहतो. संसारातील काही विशिष्ट वर्गाला तुकोबाराय धन्यता देत आहेत आणि त्याचं विश्लेषण केलं आहे. का धन्य आहे? धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. संसारात राहून दयावंत असणं हे विशेष आहे म्हणून त्यांना धन्यवाद देत आहेत. येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी म्हणून धन्य ते संसारी. लटिके वचन नाही देही उदासीन म्हणून धन्य ते संसारी. मधुरावाणी ओठी तुका म्हणे वावपोटी म्हणून धन्य ते संसारी. संसार आपण सगळे संसारी जाऊ पण आपल्याला धन्यता दिली नाही. वर्णन संतांचं आहे. या अभंगात संत शब्द नाही आहे पण वर्णन मात्र संतांचं केलं आहे. मराठीच्या व्याकरणामध्ये किंवा इंग्रजीच्या व्याकरणात वर्णन करण्याची एक पद्धत आहे. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच किंवा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कथन, त्यातला हा प्रकार आपला वारकरी संप्रदाय अनादी कालापासून चालत आलेला आहे म्हणून तो संप्रदाय. ईश्वराने याचा अंगीकार केला आहे म्हणून संप्रदाय आहे. वेद बोधित आहे म्हणून संप्रदाय. मोक्ष ज्याचं फळ आहे म्हणून संप्रदाय. आणि संतांनी हा संप्रदाय आपला टिकून ठेवला, वाढवला, आपल्यापर्यंत आणून पोहोचवला. तर पुढे वाढवणं तुमचं आपलं काम आहे. अशा या संसारातल्या काही विशिष्ट वर्गाला तुकोबाराय धन्यवाद देत आहे. आता संसार कसा आहे सगळ्यांना माहीत आहे. संसाराच्या तक्रारी आपण सुद्धा करतो आणि संतांनी सुद्धा केल्या आहे. आणि काही व्याख्या सांगितल्या आहेत. शंकराचार्य म्हणतात पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरे शयनम हे संसारे खलदुस्तारे कृपया पारे पाय मुरारे भजगोविंदम भजगोविंदम. पुन्हा पुन्हा संसाराला येणं, पुन्हा पुन्हा मृत्यू पावणं याला सुद्धा संसार असं म्हणतात. या म्हणण्याला खरं मानणं याला सुद्धा संसार असं म्हणतात. अगा उपजणे आणि निमणे हे सातजिका मानणे तो जीव लोकू मी म्हणे संसार घन. याला खरं मानणं हाही संसार. नुसते संसारातले विषय ध्यानात आले तरी तो संसार आहे. एरवी बाह्य विषय तरी नाही, मानसी जरी होशील काही तरी साध्यन तुची पायी संसार असे. त्याला सुद्धा संसार असं म्हटलं आहे. प्रपंच एक झाला होता पुढे होईल मागुता हे कदा कल्पांती घडेना. हे तो समूळ मिथ्या वार्ता पण तरी खरं मानतो त्याला संसार असं म्हणतात. आता पुष्कळ व्याख्या आहे. तत्वज्ञानी लोकांच्या दृष्टिकोनातून हा संसार नाहीच. भोगी लोकांच्या दृष्टिकोनातून विषय भोगाचा आगर आहे आणि साधकाच्या दृष्टिकोनातून तरुण जाण्यास कठीण आहे आणि संतांच्या दृष्टिकोनातून खोटं आहे. शास्त्रानं तेच मान्य केलं. शास्त्र प्रसिद्धी अनुमान मिथ्या प्रपंचाचे भान भासे मृगजळा समान वस्तुता जाण असे ना तरी आपण मानतो त्याला संसार असं म्हणतात. संसार हा खोटा शास्त्री निवडीला. शास्त्रानं काय सांगलं? खोटा आहे.
पाहिजे साक्षीला सद्गुरू. मग सद्गुरू काय म्हणतात? लटिका व्यवहार सर्व हा संसार रोज म्हणतो आपण हरिपाठात, वायार झार. अशा संसाराच्या व्याख्या केल्या आहे. जन्माला गेल्यापासून तर जाण्यापर्यंत जो त्रास देतो त्याला म्हणतात संसार. बहुत जाचलो संसारे माया मोह जाळाच्या विखारे, त्रिगुणाती येतातील हरे येणे दुःखे थोरे आक्रंदलो. बहुत जाचलो संसारी वसे गर्भमातेच्या उदरी, 184 योनीद्वारी झालो भिकारी याचक. कोण सुख धरले संसारी पळून काळाचे हारी, माप लागले शरीरी झाली आवरी सडे ओढताती. कोण सुख धरुणी संसारी राहो सांगबा मजहरी, अवघ्या नाशिवंता परी थिता दुरी अंतरलो. सांडो या संसाराची वाट येणे मज भोगविले कष्ट, दावी सत्य ऐसे नष्ट तुका म्हणे भ्रष्ट झालो देवद्रोही. म्हणून रुसलो या संसारा सर्प विखार पांढरा, तुझसी आंतर्य दातारा याची दावे दारा निमित्त. असा संसार आहे. तुकोबरायंत पुरे हा संसार कर्म बळीवंत दुस्तर, राहो नेदी स्थिर एके ठाई निश्चय. या संसारात माणसाचा पाय ठिकाणावर नाही. आता आम्ही खेड्यातले लोक जाऊ द्या, पण तुमच्या शहरातला तर पाय ठिकाणावर नाही. केवढी घाई सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत. तरी बी जुने लोक म्हणत किती चाले बराबर दोन्ही पाय बराबर. तुम्ही किती धावपळ करा जिथल्या तिथेच आहे. असा हा संसार माणसाला धावपळ करायला लावतो. खूप क्लिष्ट आहे आणि तरुण जाण्यास कठीण आहे. माया जाळे भवसागरू भरला असे बहु दुस्तरू, तो तरावया संसार पुरू होय तू तारू मुनिराया. करिता विचार तो हा दृढ संसार ब्रह्मादिका पार नुलंगवे सर्वता. एवढा तरुण जाण्यास कठीण आहे. मग तरुण जाऊ शकत नाही काय? याच्यावर काही इलाज नाही काय? महाराज म्हणता इलाज आहे. काही अशक्यप्राय गोष्टी जर जीवनात शक्य झाल्या तर हा संसार आपण तरुण जाऊ शकतो. अशक्यप्राय गोष्टी म्हणजे जे घडू शकत नाही ते जर घडलं तर तुम्ही संसार सागर तरुण. 3 प्रकारचे दृष्टांत ज्ञानोबरायानं दिले. अपत्य शिळा व्याधी, साधुशीकडे दुर्जनाची बुद्धी, रागे सांडी सिद्धी आली साता. हे घडलं तर संसार सागर तरुण जाऊ शकतात. अपत्य शिळा व्याधी, डॉक्टरांकडे गेलो, डॉक्टरांनी आपली प्रकृती तपासली, इंजेक्शन दिलं, गोळ्या दिल्या आणि पथ्य सांगितलं. तिखट खाऊ नका, तेलकट खाऊ नका, तळलेलं खाऊ नका, अशी पथ्य सांगितली. आणि हे पथ्य पाळली तर आजार बरा होऊ शकतो. पण ही पथ्य नाही पाळली आणि जर आजार बरा झाला की तुम्ही संसार सागर तोडून गेले. शक्य आहे का हे शक्य नाही. आणि झालं तर तुम्ही संसार सागर तोडून. साधूशीकडे दुर्जनाची बुद्धी, साधूला दुर्जनाची बुद्धी कळत नाही म्हणून दुर्जनापासून त्रास होतो. आणि ज्या दिवशी कळीन त्या दिवशी हे शक्य आहे. आणि रागे सांडी सिद्धी आली साता. कंजूस आणि लोभी माणसाकडे एवढी संपत्ती आहे आणि त्यानं जर त्या संपत्तीला लात मारली आणि परमार्थाकडे वळला दान धर्म केला तर हे शक्य आहे काय? कंजूस आणि लोभी माणूस संपत्तीचा त्याग करू शकत नाही. आमच्या भागामध्ये एका माणसाकडे एवढी संपत्ती होती की 8 पिढ्यांना पुरेल. त्यानं कसं राहायला पाहिजे? आनंदी राहायला पाहिजे. पण ते खर्च होईन म्हणून त्यानं लग्न केलं नाही. सांगा आता उपाध्याने का? आता लोक म्हणत लग्न करून घ्या, तो म्हणे नाही हो, लेकरं झाले की खर्च होईल. म्हटलं म्याळ आहे का तुम्ही? अरे लेकराही करता येईल तो कोणा करता? आणि शेवटी तसा मेला आणि लोकांनी खाल्लं. काय भावात पडलं? हे शक्य झालं तर हे शक्य. दुसरा दृष्टांत, चोरा सभा दाटे मीना गडू घोटे, नातरी भेंडा उलटे बिवशिया. ज्ञानोबरायाची उदाहरणं आहे. मुलुंडमध्ये चोरांची सभा आहे. आमच्या महाराजांनी मोठं पोस्टर लावलं, आज रात्री मुलुंडमध्ये चोरांची सभा आहे, तरी या चोरांच्या सभेला सर्वांनी हजर राहावे. जातील का लोक? चोर साहेब आपल्याला चांगलं मार्गदर्शन करणं हे असं शक्य आहे काय? आणि जर त्या सभेला गर्दी जमली की तुम्ही संसार सागर तोडून. मीना गडू घोटे, मासे पकडण्याकरता गड पाण्यात टाकला लोखंडाचा, त्यानं तो गिळला आणि पचवून टाकला. हे शक्य आहे काय? जर हे शक्य झालं तर हे शक्य आहे. नातरी भेंडा उलटे विवसिया, भित्र्या माणसानं भूताकेताचे मंत्र पाठ केले, भूतांना पळवून लावलं.
शक्य आहे? इकडे मंत्र आहे ना आपल्याजवळ, पडे भूतबाधा हे कोणी करणार नाही. नको ते मंत्र पाठ करतात. लोकांच्या घरातलं अन्न पळवणं, कोणाला करणी करणं, गाई म्हशीचं दूध उडवणं, असे मंत्र लोक पाठ करतात. एका ठिकाणी आम्ही कार्यक्रमाला गेलो. ज्यानं कार्यक्रम घेतला त्याचे वडील असे हात झटकत पाया पडण्याकरता आले. म्हटलं भाऊ, हात का बरं झटकता? म्हणे मी तुमच्या कीर्तनाला आज येऊ शकत नाही. म्हटलं काय कारण? अहो म्हणे विंचू चावला. म्हटलं हळू बोला, एखादा सोडवून देईन. तो म्हणे मला सोडवता येतो. सांगा आता असे मंत्र पाठ करायची काही गरज होती का? तोच सोडवे आणि तोच कुदत फिरे. आता कोणी काय करेन त्याला? जर हे शक्य झालं तर हे शक्य आहे. आणि तिसरं उदाहरण दिलं, पाडस वाघूर करांडी, मुंगी मेरू ओलांडी, तरीच मायेची पैलथडी देखता जीव. हे शक्य झालं तर हे शक्य आहे. हरणाच्या पाडसानं जाळं कुरतडण पडून गेलं, मुंगीनं मेरू पर्वत ओलांडला, तेव्हा हे शक्य आहे, नाही तर हे शक्य नाही. एवढा कठीण संसार, जन्माला येताना दुःख, काय सांगू गर्भीची मज भोगिता नारायणा, मास मूळपुत्र जाना तुझं क्षणा क्षणा, प्रथम गर्भी केला वास, दुःख भोगले न हिमात, काय ते सांगावे सायास आलो जन्मात. पर जन्माला आल्यानंतर सुख आहे काय? सगळ्याचे प्रमाण पाठ आहे. संसार दुःख मुड चौकडे इंगड, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस काम क्रोध लोभ शोनी पाठी लागले. असा हा संसार दुःख बांधवडी आहे. हा संसार सगळ्यांचे प्रमाण पाठ आहे. संतांनी घराने केले, आपणही घराने केले. तरी तुकोबर आहे संसारातल्या एका विशिष्ट वर्गाला धन्यता देत आहे, त्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. धन्य ते संसारी, 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 अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराज सांगतात, धन्य ते संसारी. पुढच्या अर्ध चरणामध्ये उत्तर दिलं, दयावंत जे अंतरी. अंतःकरणापासून ज्यांच्याकडे दया आहे आणि ते संसारात राहतात त्यांना धन्य म्हटलं आहे. याचा अर्थ आपण संसारात आहे पण आपली दया अंतःकरणापासून असेल हे काही सांगता येत. एक उदाहरण दिलं आहे, कसाबाची गाय वाचे कैची. तो गायीच्या अंगावर हात फिरतो, गायीला पाणी पाजतो, चारा घालतो, पण ती दया खरी आहे काय? नाही. ती अंतःकरणापासून नाही. ती अंतःकरणापासून दया फक्त संतांकडे आहे. धन्य ते
संसारी दयावंत सांभाळून घ्यायचे. आता संसारात विविध क्षेत्रात जेवढे लोक आहेत, दयावंत नसले तरी देशाला जे आवश्यक आहे ना, अशी क्रांती ज्यांनी केली ते सुद्धा संसारात धन्य आहे. पुष्कळचे प्रमाण आहे. काही लोकांचं जीवन धिक्क आहे, काही लोकांचं जीवन स्तुत्य आहे, काही लोकांचं जीवन निंद आहे, काही लोकांचं जीवन धन्य, असे 4 वर्ग पडतात. स्तुत्य जीवन आपल्या गीता, धन्य माता पिता, हे स्तुत्य जीवन आहे. धिक्क जीवन, धिक्क जिने ज्याचे बाईला दिन, धिक्क जिने ज्याचे लोभावरी मन, धिक्क जिने ज्याचे आळस निद्रा पार, भक्ती विन जिने जडो लाजीरवाने. पृथ्वीवरी पाषाण नसती काही. जे लोक पृथ्वीवर जन्माला आले आणि माझं भजन पूजन करत नाही, काय त्याचं जीवन आहे हो. भिक्षापात्र अवलंबिने जळोजिने लाजीरवाने, ऐशी ऐशी नारायणे नोक्षेक्षी जे सर्वता, तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, नाथ पसरी जिने धिक्क जीवन आहे लोकांचं. स्तुत्य जीवन, निंदे जीवन. संसारात राहता आणि संसाराची निंदा करता. एक तर निंदा करू नका, इथे मग संसार सोडा. संसार सोडत बी नाही आणि निंदा केल्याशिवाय राहत नाही. संसार तापे तापलो मी देवा, करिता या सेवा. मग सोडून द्या ना. मग भय वाटे, भीती वाटते, मग सोड वाटत नाही. भय वाटे पर न सुटे. आता सगळ्यांना माहीत आहे संसार दुःखाचा आहे, सगळ्याचे प्रमाण पाठ आहे. मग ज्या अर्थी दुःखाचा आहे त्या अर्थी आपण सोडला का नाही. मग सुखाचा असला विचारा सगळ्यांना, का हो खुशाल आहे, हा सांगावं लागतं. बरं आहे, चालूच आहे, लागून हिंमत असेल तर हाव सांगा, नसेल तर नाही सांगा. मग कोण वाईट व्हा, मग करावं जसा असेल तसा. बरेचसे लोक असे संसाराचं राहतात आणि त्याची निंदा करतात. एक माणूस कीर्तनाला दिसला नाही, म्हटलं का हो रात्री तुम्ही कीर्तनाला आली नाही. तो म्हणे म्हटलं हे काय कीर्तनाला का बरं आली ते सांगा ना. तुम्हाला तर माहिती संसार कसा आहे, मग हे सांगा ना. हे काय करतो. जी मंडळी संसारात धन्य झाले, देशाकरता राष्ट्राकरता ज्यांनी कार्य केलं ते संसारात धन्य आहे. जगातला पहिला अंतराळवीर नील आर्मस्ट्रॉंग, औद्योगिक क्रांती, धन्य ते. भारतातला पहिला अंतराळवीर राकेश शर्मा, इंदिराजींच्या काळातला. यान घेऊन वर गेला तेव्हा इंदिरा गांधींनी खालून प्रश्न विचारला, अपना भारत वहां से कैसा दिखता है. त्यानं उत्तर दिलं, सारे जहां से अच्छा. धन्य ते. संसारी. दुसऱ्याचं राज्य असताना स्वराज्य स्थापन करणं. स्वयंघोषित राजा एकमेव छत्रपती शिवाजी महाराज, आटकेपार झेंडा फडकवला. धन्य ते. 40 दिवस वैऱ्यानं हाल हाल करून मारलं. धर्माकरता धर्मात जगायचं, धर्मात राहायचं, धर्माकरता धर्मातच मरायचं, मग धर्म सोडायचा नाही, अशी एकमेव शिक्षण देणारे छत्रपती संभाजी महाराज. धन्य ते. संसारी. कितीतरी उदाहरणं सांगता येतील. पहिले पंतप्रधान ते आताचे पंतप्रधान यांच्या समोर ज्या माऊलीनं आपला गायनाचा ठसा उमटवला, वैकुंठवासी लता मंगेशकर. धन्य ते. संसारी. एकच पक्ष, एकच मतदारसंघ, एकच निशाणी, एकच उमेदवार. सलग 13 वेळा विधानसभेत जाणारे शेतकरी कामगार पक्षाचे एकमेव आमदार गणपतराव देशमुख. गाडी घेतली नाही, एसटीनं प्रवास मंत्रालयापर्यंत घरापर्यंत. धन्य ते. एकच पक्ष, एकच नेता, एकच ठिकाण, एकच दिवस. 46 वर्ष अखंड भाषण करणारे दसरा मैदानावर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. धन्य ते. संसारी. कितीतरी उदाहरणं सांगता येतील. हवेतून उड्डाण करणारे पहिले महावीर हनुमंतराय. धन्य ते. देशाकरता पाण्यातून पोहून जाणारे पहिले स्वातंत्र्यवीर. धन्य ते. संसारी. दयावंत जे अंतरी. कितीतरी उदाहरणं असे सांगता येतील. अगोदर संतांनी गुरु केले, नंतर देवाची प्राप्ती. पण एकमेव देवाचे लाडके भक्त संत नामदेव महाराज, अगोदर देवाची प्राप्ती आणि नंतर गुरुची. धन्य तो. संसारी. एकशिंपी नामा जीव लगा मा जीवा उनी. भगवंताचे वाक्य. सगळ्या संतांच्या पालख्या देवाकडे जातात आणि एकमेव संत शिरोमणी सावता महाराज यांच्याकडे देवाची पालखी येते. धन्य ते. संसारी. ज्ञानोबरायाचा समाधी संजीवन सोहळा.
आदिशक्ती मुक्ताबाईचा तिरुभुज समाधी सोहळा, नाथ महाराजचा जलसमाधी सोहळा आणि जगद्गुरु तुकोबरायाचा वैकुंठ गमन सोहळा याच्या अगोदर कोणाची झाली नाही, याच्यानंतर कोणाचे होणार नाही. धन्य ते संसारी. उडणाऱ्या पक्षाची पावलं उमटत नाही, पाण्यात पोहणाऱ्या जलचराची पावलं उमटत नाही. तसं यांनी पुरावे शिल्लक न ठेवता समाध्या घेतल्या, त्याचे पुरावे शिल्लक राहिले नाही. धन्य ते संसारी. दयावंत जे असे अनेक महात्मे, शीख संस्थापक गुरु गोविंद सिंग किंवा गुरु नानक आध्यात्मिक क्रांतीमध्ये केवढा क्रमांक लावला. धन्य ते संसारी. संसारात राहिले, संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. कितीतरी मोठ्या मोठ्या महात्म्याचे नावं सांगता येतील, असे संसारात ते धन्य होऊन गेले. मग का हो, यांनी संसार केला नाही काय संतांनी? महाराज म्हणता केला ना. तुम्ही आपण काय संसार करसा नो, असा संसार केला जिही आपले निपुरुषार्थी जिंकिला संसार, केले मदमत्सर देशो धडी. तुका म्हणे आम्ही जिंकिला संसार, होवनी किंकर विठोबाचे. संसार केला नाही असं नाही, संसारात पुरुषार्थ दाखवला. तुका म्हणे घालू तयावरी भारण वाहवा संसार सोडला नाही, पुरुषार्थ दाखवला, त्याच्या आलिप्त राहिले. तो कर्म करी सगळे परी कर्म बंधा नातळे, जैसन शिंपे जळी जळे पद्मपत्र. मग मी व्यवहारी असे न वर्तत, जैसे जळा आत पद्मपत्र. सत्यवादी करी संसार सकळ, अलिप्त कमळ जळी जैसे. तो कामना मात्र न घे, माया मोह मडे न लिंपे, जैसन जळी शिंपे पद्मपत्र. संसारात राहिले पण अलिप्त राहिले, पुरुषार्थ दाखवला. मग प्रपंच हा आड येत होता परमार्थाकरता. मग काय केलं, लाताडीला थोडा बाजूला केला बा, आणि जास्तच आड येत होता. मग काय केलं, सोडीला संसार सोडीला संसार संसार माया तयावरी. माया म्हणजे या ठिकाणी प्रेम घ्यायचं, शुद्ध सात्विक. जेवढं संसारावर प्रेम होतं ते काय केलं, मग जी हरी धीरला मनी दिले संसाराशी, मग ते प्रेम काय केलं, ह्याची थोर भक्ती संकल्पावी माया ते प्रेम देवाकडे वर्ग केलं, म्हणून ते संसारात धन्य झाले. धन्य ते संसारी. आता नाथ भागवतामध्ये गाथ्यामध्ये अनेक प्रकारचे प्रमाण आहे धन्यतेचे. नाथ महाराज वर्णन करतात, नरदेह परम पावन, पावनी जो करी माझे भजन, तोची संसारी धन्य धन्य, उद्धवा जान त्रिशुद्धी. ऐसे ज्याचे जिभेवरी नाम वाचे निरंतरी, धन्य धन्य ते संसारी, स्वानंदे हरी गर्जतू. धन्य धन्य ते संसारी, पुरुष हो का अथवा नारी, दरिद्री नाही ज्याचे घरी, श्री हरी सानुकूल झालिया. धन्य धन्य ते संसारी, जी देखिली पंढरी, कान धरुणी गरुळा पारी, लोटांगण घातले.
धन्य भाग्याच्या त्या जन्मल्या संसारी, जया नित्यकाळ ध्यानी मनी हरी, करिता कामकाज दृष्टी त्यांचे वरी, चालता बोलता जेविता निरंतरी, धन्य भाग्याच्या त्या जन्मल्या संसारी, ओळखिला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित, तुका म्हणे धन्य संसाराती आली, हरी रंगी रंगली सर्व भावे, नामा म्हणे धन्य धन्य ते संसारी, चालविती वारी पंढरीची, चोखा म्हणे धन्य धन्य ते संसारी, प्रेमे करती वारी पंढरीची, वार करी पंढरीचा धन्य जन्म तयाचा, एका जनार्दनी वारी, धन्य धन्य ते संसार। धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मले संसारी, धन्य महाराज जन्मले संसारी, धन्य महाराज जन्मले संसारी, धन्य महाराज जन्मले संसारी, जाती अंतरी संसारी, जे ध्याती अंतरी, नारायण नारायण गाय, नारायण ध्यान, धन्य त्याची माय प्रसर। एवढे लोक संसारात धन्य। आणि अजून एक वर्ग आला दयावंत, जे बाकीच्या लोकांनी तुकोबरायाकडे तक्रार केली का हो, इतक्या लोकांना तुम्ही धन्यता दिली, मग आम्ही संसारात नाही काय, आमचा पुरुषार्थ काहीच नाही काय। महाराज म्हणतात, एवढ्या संसाराच्या कटकटिंगाराने सांगितले तरी तुम्ही संसार सोडला नाही, तुम्ही काय कमी आहे बापा हो, धन्य ते सगळे धन्य। पुढचं विशेषण आहे दयावंत, जे अंतरी, अंतरापासून ज्यांच्याकडे दया आहे ते संसारात धन्य। आता त्या दयेवर व्याख्यान केलं आहे ज्ञानोबरायाने मोठं। आता दया ते ऐसी पूर्ण चंद्रिका जैसी, निवडिता नकडसी साना थोर, तैसे दुःखिताचे शिनणे, हिरता सकनपणे, उत्तमा धमनेने विवंचुगा, चिखला रुतली गाय, धड भाकणना पाय, तियेचे निगलानी होय काला भुला, पै पायी काटा हेटे, व्यथा जीवी मोठे, तैसा पोळे संकटे पुढलांचिनी, पाहो शीतळताला हे, ती डोळियाची लागी होय, तैसा पर सुखे जाय सुखावत जो, निम्न भरली आऊने, पाणी ढळूची नेणे, श्राता तो सोनी जाणे सामोरे पा, गायीची तृषा हरू, का व्याघ्रावी शोनी मारू, ऐसे नेण्याची का करू तो ये जैसा। महाराज म्हणतात, हा जो दयावान पुरुष जन्माला आला, ऐसा पुरुष गा वीर राया, मूर्तिमंत जान दया, मी उदय जताची तया ऋणी आला बे। असा मनुष्य जन्माला आला की मी त्याचा ऋणी होतो, असं भगवंत म्हणतात। समाजाला दुःख झालं की त्यांना दुःख, समाजाला सुख झालं की त्यांना
पायात काटा मुडला तरी डोळ्यातून पाणी, औषध लावलं तरी डोळ्यातून, अशी संतांची अवस्था आहे. गाय पाणी प्यायला आली म्हणून पाणी पिऊ देतं बघ नदी वगैरे, आणि वाघ आला तर असं नाही चालत. याला दया असं म्हणतात. सर्वाभूती दया साधू म्हणावे ऐशिया, भूतांची दया भांडवल संता, आपली ममता नाही देही, अशी संतांची दया आहे. आता दयेचे अनेक प्रकार सांगितले. मोतीराम महाराज थोडं पुढे करकून जा, महिला मंडळात जागा नाही, जागा भरपूर आहे, ॲडजस्ट करा. ते थोडेसे स्पीकर पुढे घ्या. हां, जागा रिकामी राहते, जागा पुढे घ्या ना. हां. लोकांना जागा भेटत नाही, आपल्याला जागा पुरत नाही. जिकडे तिकडे हीच बोंब आहे, आपले लोक पुढे बसत नाही. हे नवीन पद्धत निघली. तर पॅन्टचं फाटणं लोकायचं बसणं, याच्यात बदल झाला नाही अजून. चला विठाला मोतीराम महाराज फळा संस्थान, परभणी जिल्हा. मोठे महात्मे होऊन गेले, त्यांचं चरित्र वाचलं आणि त्यांची दया पाहिली. पंढरपूरला बोल नका, आता बोल नका, शांत बसा. शांत बसा. माता मावल्यांना जरा शांत बसा. पंढरपूरला जाताना विना गळ्यात घेतला. ज्ञानबा तुकाराम सुरू झालं की ते पायात पादत्राण घालत नव्हते, पायी पायी चालायचे. फेऱ्याचा रस्ता असला तर एखाद्या शेतातून पावटी असायची, त्या पावटीने जायचे. शेतामधलं पीक काटलं तर खाली काय राहतात, इकडे काय म्हणतात, धस त्यांच्या पायाला ते धसकट लागलं. जखम झाली. त्यांनी उपरनं पाडलं, पायाला बांधलं. ज्ञानबा तुकाराम करत एका मुक्कामावर ते आंघोळला बसले आणि ती जखम सोडली तर त्याच्यामध्ये किडे पडले होते. महाराजांनी काहीच केलं नाही. जेवताना फक्त घरमालकाला साखर मागितली. त्यांना वाटलं भाजी तिखट झाली असेल म्हणून त्यांनी साखर दिली आणि दिंडीला निघायच्या अगोदर त्या महाराजांनी ती साखर जखममध्ये टाकली आणि पाय बांधून घेतला. वारकरी म्हणून बाबा असं काय करता, याच्यापासून काही उद्भवलं तर साखर कशा करता जखममध्ये टाकली, तर ते म्हणे अरे किडे उपाशी मरतील ना. ही अंतःकरणापासून दया आहे. आपल्या म्हणजे माझ्या फक्त या सांगण्यापुरत्या गोष्टी आहे, पण त्यांनी आचरण करून दाखवलं, याला म्हणतात दया. शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका झाली. शेतकऱ्याच्या वेशात संभाजीराजे ते महाराष्ट्राच्या बाँड्रीवर आले तर एका खेड्यातल्या म्हातारीकडे त्यांची जेवणाची व्यवस्था केली होती. आता राजा चाले त्याचे वैभव सांगत येते का आपल्यासारखे होते का जेवणारे. पात्र मांडले, त्या माऊलीनं पोळ्या वाढल्या आणि इतर लोक ते पोळ्या मोडायला लागले. इकडे मोडता की नाही काय माहीत, आळं म्हणता आमच्याकडे, आळं करतात तसं, त्याच्यात वरण वाढतात. आता शिवाजी महाराज काय, तर शिवाजी महाराज राजा झाले त्याचे वैभव ते का हे आहे मोडणं हे असं माहिती का. चांदीच्या ताटात जेवणारे माणूस, बडे घर की बरी शादी, त्यांना काय माहीत. पण असो, या लोकांसारखं आपण वापरलं पाहिजे. पण त्यांनी कसं तरी आळं मोडलं, त्या म्हातारीनं वरण वाढलं आणि ते त्याच्यातून पाच झालं, वाहून गेलं ते. तर ती म्हातारी शिवाजी महाराजला उद्देशून म्हणते, तसं तुला आळं मोडता आलं नाही बा, म्हणे तू सुद्धा शिवाजी महाराज सारखा दिसतो रे बापा. महाराज चक्रात पडले ना हो. आपण कुठं हे कुठं, या माऊलीनं आपल्याला ओळखलं नाही, शिवाजी महाराजचं उदाहरण दिलं. मग शिवाजी महाराजनं विचारलं, आई साहेब माझं काय चुकलं सांगा, किंवा काय बरोबर केलं ते सांगा शिवाजी महाराज, की मी कसं काय बरोबरी करीन. तर ती म्हणे बापा त्याचा इतिहास वाचला मी ना ऐकला, चौकडे तटबंदी केली आणि घरातूनच पोखरता आहे, तुला साय मोडता येत नाही. शिवाजी महाराजनं जाणलं काहीतरी आहे. घरी आल्यावर सगळं पाहिलं तर घरातूनच त्रास व्हायला, आपल्याच लोक ऐकून त्रास व्हायला लागला. आपलेच लोक गद्दार झाले आणि दुसऱ्याकडे जाऊन कंटाळून गेले आणि गेले तुकोबरायाकडे. आपल्याला हे राज्य करायचं नाही म्हणे, असं चालणार नाही, तुम्ही त्याच्यात पडले. राज्य स्थापन केलं, तुम्हाला क्षत्रिय कुलावंतच म्हणता, धर्माचं रक्षण करणार राजा, जाणता राजा म्हणतात. यशवंत, कीर्तिवंत, वरदवंत, धैर्यवंत, नीतिवंत, पुण्यवंत, जाणता राजा. लोक तुम्हाला उपमा देत आहे, हे असं चालणार नाही, तुम्हाला राज्य करावं लागेल. म्हणजे असे प्रकार घडत आहे. म्हणजे त्यांच्यावर दया दाखवा. म्हणजे रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, दया कशी काय दाखवा. मग त्या दयेची व्याख्या तुकोबराय सांगतात. दया तिचे नाव,
भूताचे पालन आणि निर्दळन कंटकाचे आणि निर्दळन कंटकाचे दयातीचे नाव दयातीचे नाव भूताचे पालन दयातीचे नाव भूताचे पालन आणि निर्दळन कंटकाचे आणि निर्दळन कंटकाचे दयातीचे नाव भूताचे पालन. या राज्याचं रक्षण करणं ही झाली दया. पण आपल्या राज्यावर कोणी आक्रमण करत असेल आणि कारण नसताना काही धर्माच्या विरोधात वागत असेल तर त्यांना मारून टाकणं ही झाली दया. दयाची व्याख्या नीट लक्षात घ्या. चोखडे अध्यात्म चालणार. पाकिस्ताननं आपल्यावर आक्रमण केलं मग असं म्हणायचं का पाकिस्तानचा आत्मा काय आणि आपला आत्मा काय? असं नाही, तिथं फाईटच पाहिजे. त्याचं नाव दया. संतांची दया वेगळी आहे, तुमची आपली दया वेगळी आहे. प्रयत्नवाद शिकवला तुकोबरायानं, असं हिंमत हारून चालणार नाही. गरुड पक्षी उतार वयात त्याचे नखं काम करत नाही, त्याची चोच काम करत नाही. मग काय करतो तो? पख विशीणून जातात. मग आपल्या चोचीनं सगळे पख कुरतळून टाकतो. नवीन पख आले की झेप घ्यायला तयार होतो. आपल्या चोचीनं आपले नखं कुरतळून टाकतो. नवीन नखं आलं की शिकार करायला तयार होतो. पण चोच काम करत नाही. मग ती चोच दगडावर आपटतो, मोडून टाकतो आणि नवीन चोच आली की युद्धाले तयार. पशुपक्ष्यांना समजतं. तुम्ही प्रयत्न करा ना, याच्यातले कारणं शोधा. राज्य सोडून चालणार नाही, तुम्हाला राज्य करावं लागेल. प्रयत्नवाद शिकवला ना, प्रयत्नवाद पाहिजेच ना. आज आपण जर काय केलं ती पुढची पिढी आपल्या भोवती राहील ना. आपले झाले खापरा, आता नवीन पिढी तयार व्हायला पाहिजे ना. यांना अभ्यास द्यायला पाहिजे ना. पोटात ठेवून काय करता? वाटत राहा तेव्हा ते वाढीन. कुत्रं पोट भरत नाही का? बरेच लोक आमच्या भागामध्ये बस स्टँडवर गर्दी मावत नाही रिकाम्या लोकांची, आणि गावात माणूस भेटत नाही. नका लोकांच्या कामाला जाऊ, पण स्वतःच्या कामाला जा. नाही मारा, शेतीमध्ये काही दम नाही. म्हटलं तुमच्यात दम नाही हे सांगा. शेतीत का बरं दम नाही? जुन्या काळापासून तीच माऊली पोचते की नाही? प्रयत्न करा. ओलीमुडी भेदी, खडकाचे अंग, अभ्यासाशी सांग. अभ्यास केल्यानंतर पास व्हायलाच पाहिजे. ज्या अर्थी नापास झाला, अभ्यास कमी पडला, एक तर मान्य करा. मान्य बी करत नाही. एक मनुष्य जेवण करायला बसला आणि कुत्रा आलं. तो संतापला. हाड खाण्याच्या वेळेत तर पडतं. कुत्र्याला वाटलं याला भूक लागेल अशी, मारून बशीन. चला हाड म्हटलं ना, हाड पहा केवढी समजदारी आहे. कुत्रं परत चाललं गेलं. 15 मिनिटानं कुत्र्याने विचार केला की आता जाऊन पाहू, एखादा तुकडा टाकीन. पुन्हा कुत्रा आलं. तो मालक म्हणे आता तर हाणला, काही म्हणे बोलायची लाज आहे की नाही. मग कुत्र्याला वाटतं लाज काढली, थांब्यात काही मजा आहे का? आणि काढली तर काढली, आपल्याला लाज नाही म्हणून काढली. कुत्रं परत चाललं गेलं. 15 मिनिटानं कुत्र्यानं पुन्हा विचार केला की त्यानं आपली लाज काढली ना, काढू द्या, आपण अजून जाऊन पाहू, बरं त्याला लाज वाटते का? पुन्हा कुत्रा आलं. तो म्हणे टाकताला पुढी. 3दा आलं ते. मग त्याचे प्रयत्न वाया गेले काय? कोणाचे? मग आपण कुत्र्यावर मी गेलो काय? हे बी आपल्याला कळून नाही का? हे बी संत सांगतील काय? हा, याने बी दया म्हणता असं मार्गदर्शन करणं. ठल विठल दया पंत जी अंतरी अंतकरणापासून दया त्यांच्याकडे आहे, म्हणून ते जगाचा उद्धार करू शकता. मग या दयेपोटी त्यांचं नियोजन आहे. कुठेही जायचं असेल तर ठरवून येतात, वेळेवर ठरवत नाही. मग असं ठरवून काय केलं? अभंगाच्या दुसऱ्याच्या येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे
वैकुंठे आले घरच्या वैकुंठे येते उपकारासाठी येते उपकारासाठी येथे उपकारासाठी आले घर ज्या राहतात वैकुंठात, पण उपकार करण्याच्या हेतूनं किंवा उपकार बुद्धीनं या भूतलावर अवतीर्ण होत असतात. हे त्यांचं मनापासून कार्य आहे आणि त्यांचेच प्रमाण आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याची कोणत्या कारणासाठी त्याचंही उत्तर दिलं. आम्हा का संसारा येणे हरिभक्ती नामस्मरणे जड जीव धरणे सायास करुणी या परी उदार कीर्ती थोर केली अवतार ख्याती श्रवणे त्रिजगती पावन व्हावया ऐशी या भक्ताचे दर्शन झाल्या तर ती नवलोकोन जयाचे लागता चरण रेण पशु पाषाण उद्धरती दर्शने स्पर्शने वचने एकतारिली हरी कीर्तने या परी जग उद्धरणे उद्धवा धर्माची वाट मोडे अधर्माशी शिगचडे तई आम्हा येणे गळे संसार स्थिती. अशा कार्याकरता वरून खाली यावं लागतं. येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. कसे उपकार करतात? उपकाराचे प्रकार आहे दोन, एक लौकिक उपकार आणि एक अलौकिक उपकार. संत कोणते उपकार करतात? अलौकिक. ऐसा तया एकू प्रकृती पुरुष विवेकू उपकार अलौकिकू करी पैगा. अलौकिक हे तुमचे आपले सगळे लौकिक उपकार आहे एकामेकावर नाबून. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे आहेर करणं, भरायराची आशा करणं, वानगी पाठवणं, गाय म्हैस व्याली की दूध पाठवता की नाही. या बाजूने एक तांब्या दूध जातं, तिकडून एक तांब्या ज्वारी काही ना काही भरून येतच. आपला सगळं येतोय. गाय दूध देते म्हणून चारा टाकतो, जमीन उत्पन्न येते म्हणून बी दान करतो. हे आपले उपकार लौकिक मधले लौकिक आहे. संतांचे उपकार अलौकिक मधले अलौकिक, ऑन अँड ऑन हायफाय उपकार संतांचे, आपले तसे नाही. अपकार्यावरी जो कोपला तो सर्वस्व नागवला, अपकार्यावरी उपकार केला तो चिदादुला परमार्थी. असा उपकार हेतू धरून या भूतलावर अवतीर्ण होत असतात, नाही तर त्यांचा दुसरा हेतू काही नाही. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 उपकारासाठी केले हे उपाय, उपकारासाठी केले हे उपाय, उपकारासाठी केले उपाय, उपकारासाठी केले उपाय. येणे तरी काय काळ आम्हा येणे तरी काय काळ आम्हा म्हणा.
उपकारासाठी केले हे उपाय येणे तरी काय आमचं काय नडलं होतं येण्याचं बुडत हे जन न देखो डोळा येतो हिताचा कळवळा पडती हाती म्हणून काळा म्हणून येते उपकारा. आता 3 प्रकारचे उपकार आहे, कायिक उपकार, वाचिक उपकार आणि मानसिक उपकार. कायिक उपकार जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देह कष्टभीती. जुन्या काळात आपल्या वारकरी मंडळीने जे कष्ट घेतले, स्वतःच्या शरीराचा सत्यानाश करून घेतला पण जगाचा उद्धार, याला कायिक उपकार असं म्हणतात. दुसरे वाचिक उपकार, सहज बोलणे, हित उपदेश करुणी, साया शिकविती, तिये सिद्ध प्रज्ञेचे नि लाभे, मनची सारस्वती दुभे, सकळ शास्त्र स्वयंबे निघती मुखे. सगळं शास्त्र ग्रंथ कोणाच्या मुखातून बाहेर पडले? हे वाचिक उपकार आहे. वाचिक अधिकारी पाहून विषय, विषय पाहून अधिकारी निवडण्याची हातोटी ज्ञानोबा राहायची. चांगदेवासारखा असेल चांगदेव 65, अर्जुनासारखा असेल ज्ञानेश्वरी, महान सिद्धपुरुष अमृत अनुभवून आपल्याकरता हरिपाठ. अधिकारी पाहून विषय, विषय पाहून अधिकारी. वाचिक उपकार आहे. वाचिक संत हे बोलले नसते तर गाथा बाहेर पडला नसता, ज्ञानेश्वरी बाहेर पडली नसती. हे आपल्यावर उपकार आहे. आपल्याला आयतं भांडवल दिलं, फक्त जगाच्या पुढे मांडा तर खरी. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 सहज बोलतात, जगाचं कल्याण करतात. नाही जमलं तर सायास करुणी शिकविती. शिक्षकाचं उदाहरण दिलं आहे. वर्गात विद्यार्थ्याला शिकवताना शिकवल्यानंतर विचारता समजलं का? जर त्या विद्यार्थ्यानं नाही म्हटलं तर आपला शिक्षकपणा बाजूला ठेवतात आणि त्या विद्यार्थ्याच्या दशेत जातात. हे असो बहु पंडित धरुणी बाळाचा हात, ओवी लिहियुक्त आपणची. विद्यार्थ्याच्या दशेत जाऊन आपला पंडितपणा किंवा आपला शिक्षकपणा बाजूला ठेवून हाती पाटी पेन्सिल घेऊन अर्भकाचे साठी पंते हाती धरली आणि मग त्याचा हात धरून क ख ग बे एक. त्यांना येत नाही काय? त्यांना येतं, पण या विद्यार्थ्याला आलं पाहिजे म्हणून. तैसे संत जगी क्रिया करून दाविती अंगी, याला वाचिक उपकार म्हणतात. आपली आई आपल्यापेक्षा मोठी आहे की नाही? मग आपल्या आईला चांगलं चालता येत नाही काय? चांगलं बोलता येत नाही काय? पण आपल्या लेकराला चालता यावं, बोलता यावं म्हणून आपला आईपणा सोडते आणि त्या बाळाचे हात धरते. बाळकाचे चाली माता जाणून पावली घाली. लेकराला बोलता आलं पाहिजे म्हणून आई काय म्हणते, इकडे म्हणता की नाही काय माहित, पण खेड्यापाड्यामध्ये डिगडिग पाला, स्वयंपाक झाला, जेवायला चाला. एवढ्या मोठ्या बाईला डिगडिग पाला शोभतो का? पण आपल्या लेकराकरता जगाची पर्वा नाही, रंगोबजारी जाते, हात हलवते ते. तसं लेकरू आनंद करतं, तैसे आईला आनंद होतो. तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. मग का हो, एवढी जर दया आहे तर मग शिव्या का बरं दिल्या? मग आता सांगून जर लोक ऐकत नसतील तर मग सात्विक शिव्या तर नाथ महाराजचा डिप्लोमा होईल. काय माय गेली, अरे सांगून ऐकतानी म्हणजे आहे काय तुमचं? पुढे शिंदडीचे रळतील. हे आपले लोक आता सहन करत नाही. संताईनं कसं सहन केलं त्या काळामध्ये काही समजायला मार्ग नाही. लोक काही बोलताना कशी बोलतात, संत सहन करतात. आपल्याकडे सहनशीलता नाही. एक उदाहरण सांगतो. मध्य प्रदेशमध्ये आम्ही कार्यक्रमाला जातो, तिकडे हिंदी बोलतात पण मराठी भाषा कळते. कार्यक्रम ज्याच्याकडे आमचा मुक्काम होता त्याचा मुलगा इतका खोडकर होता, म्हणजे संताप का बरं येतो? पुत्राचे अपराध जरी झाले आघात, मग त्याला क्षमाच करत राहायची काय? सुका व्हायला नको ना. 10वी नंतर 11वी 12वीसाठी खेड्यातल्या बापानं फी भरली, ॲडमिशन घेतलं आणि एस टीची पास काढली. काय झाली? उपकार झाले, दया झाली की नाही? मग त्या मुलाला सांगितलं की रोज अपडाऊन करत जा, तुझं शिक्षण होईल, आपले घरचे कामं होतील. तो म्हणे अपडाऊन करणं असेल तर मला गाडी घेऊन द्या. बाप म्हणतो नाही, मी तुला एस टीची पास काढली. तो म्हणे पास काढसान तर मी नापास होईल. मग अशा वेळेस 2 जोडपे घालून पाठवणं ही बी काय झाली? दया आहे, हे उपकार आहे. म्हणून पुत्राचे अपराध जरी झाले आघात, पुत्र वटणीवर आणायचा असेल तर थोडा आपल्याला राग धरावा लागेल. मग त्या मुलाला शिव्या द्यायची सवय होती. साले हरामखोर, बेवकूफ,
हरामजादे कोणालाही शिव्या द्यायचा आणि त्याचा बाप मारायला जायचा. मी म्हणलं जाऊ द्या हो, लहान आहे, सुधरून जाईल. नाही ना महाराज, किसको भी गाले येता रम का धीरे धीरे सुधर जाएगा, उसको समजाव ना, मारते क्यों. 3 वेळा मी त्याचा मार वाचवला. चौथ्या दिवशी तो आम्हाला जेवणाकरता बोलवण्याकरता आला. महाराज मेरे पप्पा ने खाना खाने को बुलाया. मी एवढंच बोललो, इन लोगों को लेके जा, मैं पेशाब करके आता, एवढंच बोललो. मग ही बाकीची मंडळी गेली. त्याच्या वडिलांनी मी काही दिसलो नाही. मग त्याच्या वडिलांनी त्याला विचारलं की रे पोऱ्या, ओ बेटा आपके महाराज को बुलाया नहीं. बुलाया पप्पा. फिर वो साला पेशाब को गया. मतलब त्याचा 3 वेळा मी मार वाचवला. काय करा सांगा. आता संताप येणार नाही काय. मग त्याचे वडील मारण्याकरता गेले. म्हटलं मारू नका. मुलगा येतो, अरे म्हणे महाराज वो आपको भी साला बोल रहा. अरे म्हटलं आम्हाला कोण काय म्हणीन याचा नियमच नाही. लोक बी कठीणच आहे ना. आमच्याकडे भैरवनाथ जयंती साजरी करतात, ते ज्ञानोबरायाच्या वारीच्या अगोदर. तिथले आमचे सोयरे आहे, त्यांच्याकडून महापंगत होती. ते म्हणे जरा लवकर दिंडी काढायची आहे आणि 10 ते 12 कीर्तन झालं की महाप्रसाद. म्हटलं बरोबर. माझं जाणं काही झालं, मी उशिरा गेलो. आता ती सगळी तयारी होती कीर्तनाची, सगळं दिंडी वगैरे आटपली होती. मग ते गंमतनं बोलले सोयऱ्याच्या नात्यानं, हे आले म्हणे आमचे भैरवनाथ, म्हणजे उशिरा आलो म्हणून. मग तिथले ITI कॉलेजचे पोरं माझ्या पाया पडले. मग ते बाकीचे पोरं म्हणून तुम्ही कोणाच्या पाया पडत नाही, यांच्या का बरं पाया पडले. ते म्हणे हसताय म्हणे काल भैरव, सांगा आता. त्यांनी व्यावहारिक नात्यानं म्हटलं सामाता कोणी काही म्हणेन तर ऐकूनच घ्या का हो. बरं लोक इतकी विचित्र आहे. पंढरपूरला दिवसभर आपण बारीमध्ये उभे राहा, आपल्या मागून 2-4 जण येतात पुढे जाता. म्हटलं का हो असे काय करता, आम्ही सकाळपासून उभे. म्हणे महाराज आम्ही पाणी पिण्याकरता गेलो होतो, हे आमचेच माणसं आहे, विचारा त्यांना. म्हटलं असतील दिले सोडून. मागून एक बाई आली. म्हटलं बाई असं काय करता, आम्ही सकाळपासून उभे. म्हणे बाबा ते आमचेच माणसं आहे, हे आता पाणी पिऊन गेले, पाणी प्यायला गेलो होतो आम्ही. तो नाही बाबा येऊ दे ना, ती माझी बायको आहे. म्हटलं एवढ्या गर्दीत बाईले मागे ठेवलं, नारपली गिरपली. तर म्हटलं तुझी बायको आहे. मी त्याच्याशी बोलायला लागलो. ती बाई म्हणे मग का तुमची आहे. म्हटलं माय त्या पाया पडतो मी. संताप येणार नाही का. तसं त्याचं 1दा झालं, 2दा झालं, 3दा झालं. त्याचा बाप म्हणे महाराज काय करा. म्हटलं त्याला विचारा काय पाहिजे, पण कोणाला शिव्या देऊ. मग त्याला विचारलं की तुला सांग काय पाहिजे, पण शिव्या देऊ नको. तो म्हणे मला चाबीची आगगाडी आणून द्या म्हणे. मग त्याला चाबीची आगगाडी आणून दिली, जाय खेळाता. पण त्याची सवय, गाडीला चाबी भरली म्हणतो कसा, जी सराम जादे को बैठना है बैठ जा, जी सराम जादे को उतरना है उतर जा. चालली गाडी. 1दा झालं, 2दा झालं, 3दा झालं. आणि त्याचा बाप मारायला भिडला. म्हटलं मारू द्या सालेल्या आता. मला साला म्हणतो. 15 मिनिटं त्याला मारू दिला मी. म्हटलं जाऊ द्या हो लेकरू हे का मारून टाकता. त्या दोघांना खोलीत आणलं, पाणी पाडलं. म्हटलं का रे तुला काही लाज आहे की नाही, का बरं शिव्या येतो कोणाला. 15 मिनिटं थांबला. म्हटलं जाय खेळ आता, आता शिव्या देऊ नको. पण त्याची सवय का जाते. त्यानं टायटल वाढवलं, जी सरामजादे को बैठना है बैठ जाओ, जिस हरामजादे को उतरना है उतर जाओ, अगली स्टेशन पे गाड़ी नहीं रुकेगी क्योंकि एक हरामजादे के कारण गाड़ी 15 मिनिट लेट हो गई है. काय करसान. अशा वेळेस संताप आलाच पाहिजे. पुत्राचे अपराध जरी झाले आघात, मग सांगून सुद्धा लोक ऐकत नाही म्हणून शिव्या दिल्या. आठवलं विठाला 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 विठाला. आता मानसिक उपकार. विषय ओढी बोलले जीव, आता यांची कोण करील कीव. नुपजो नारायणी भाव पावनी ठाव नरदेह. विषयाच्या नादी लागले यांची कोण कीव करणार, अशी संतांची मनापासून कळकळ असते. याला मानसिक उपकार असं म्हणतात. हे जग मार्गाला लागलं पाहिजे म्हणून त्यांची धावपळ असते. बरोबर काही हरकत नाही. अजून तुकोबाराय म्हणतात त्यांचं कायिक बळ, त्यांचं वाचिक बळ, त्यांचं मानसिक बळ, त्यांचं बौद्धिक बळ, पोटात साठवलेलं अमृतासारखं ज्ञान जगाकरता खर्च करतात म्हणून त्यांचे उपकार अलौकिक आहे. बळबुद्धी ज्याची उपकारासाठी, बळबुद्धी ज्याची उपकाराचा, बुद्धी ज्याची उपकाराचा, बुद्धी ज्याची
आठविले अमृतचे पोटी साठविले अमृतचे पोटी साठविले अमृत जपोटी आठविले अमृत बळ बुद्धी ज्याची उपकारासाठी अमृत ते पोटी साठ तैसा काया वाचा मने सज्जन वाडीला उपकार करणे आपले परावे म्हणून उपकार करणे सर्वांसी येते उपकारासाठी हाती धरून या पाविजेल घरान त्यांच्या उपकारा काय द्यावे आता धरून मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते वाट सांगे त्याच्या पुण्या नाही पार होती उपकार अगणित हा मार्ग कोण दाखवला आपल्याला संतांनी दाखवला वेदमार्गे मुनी गेलोय त्याची मार्गी चाललो त्याच्यामध्ये आपलं हित आहे म्हणून त्यांच्या संतांच्या मागे आपण गेलं पाहिजे सध्या लोक घर दाखवायला तयार होत नाही का हो सप्त्याचा कार्यक्रम कुठे आहे साईबाबाच्या पुढे म्हटलं साईबाबाचं मंदिर कुठे आहे म्हणे सप्त्याच्या मागे कोकणी बाबा मानताना कठीण आहे लहान मुलं टी व्ही पाहून एवढे ट्रेन झाले आपण कधी म्हटलं का हो आमच्या घराकडे असं गेलं चालीन ना तिथे पोरे म्हणता हात खाली करून गेलं तरी बी चालीन पण घर दाखवत संतांनी आपल्याला मार्ग दाखवला हे त्यांचे मोठे आपल्यावर उपकार येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठातून या ठिकाणी अवतीर्ण होतात तैसी बुडाली काढीत बांधिली सोडीत साकडे फेडीत आरताची या किंबहुना दिवस राती पुढलांचे सुख उन्नती आणित आणित स्वार्थी प्रवेशी जे तुमच्या आपल्याकरता या स्वार्थात प्रवेश करतात आणि जगाचा उद्धार करतात वरून खाली येणं अवतरणे बुडलेल्यांना वर काढणे उद्धरणे येथे उपकारासाठी आले गरजा का इथे येण्याची गरज काय तिथून करता येत नाही का उपकार ऑनलाईन
महाराज म्हणता ऑनलाईन चालत नाही. ज्या सत्तेत साधक बाधक व्यवहार होतो त्या सत्तेत जाऊन त्यांच्यासारखं होऊन त्यांच्यावर उपकार करणं. त्यांना वैकुंठाची गरज नाही, ते जिथं जातील तिथं वैकुंठ निर्माण करतील. आता हे काय, हे वैकुंठच आहे. हा सुख सोहळा इथं वैकुंठ निर्माण करण्याची ताकद तुमच्या आपल्या संतांची आहे. सिंहाला सिंहासन लागत नाही, तसं संतांना वैकुंठ लागत नाही. आता एकाएकी सिंह इथं आला, मग सगळे कार्यकर्ते धावपळ करतील का? अहो टेबल पहा, खुर्च्या पहा. सिंहासनाची गरज नाही, जिथं बसला तिथं सिंहासन. त्याच्या मागून पुढून जाण्याची ताकद नाही कोणाची. एका ठिकाणी बसून सिंहावलोकन करतो, त्याच्याहून तिरी ताळेबंद निघाला. आतापर्यंत चालत आलो ते बरोबर आहे की नाही, पुढे चालत जाऊ हे बरोबर आहे की नाही, याचं अवलोकन करतो, त्याला सिंहावलोकन म्हणतात. त्याचं नाव सिंह. त्याला चालणं भाग आहे, शास्त्रीय कारण आहे. त्यानं मांस खाल्ल्यानंतर जो 25 किलोमीटर नाही चालला, ते मांस पचत नाही, म्हणून त्याला एका ठिकाणी थांबता येत नाही. तो चालत राहतो, सिंहावलोकन करत राहतो. त्याच्यावरून आपल्याला म्हणता लोक, हो त्याला मागे पुढे पाहायचं, याला म्हणतात सिंहावलोकन. तसं यांना वैकुंठाची गरज नाही. कधी एखाद्याने वैकुंठी जावे, ते वैकुंठीची केले आगवे. ऐसे नाम घोष गौरवे ढळवले विश्व, ऐसे माझेनी नाम घोषे नाहीशी करती विश्वाची दुःखे. अवघे जगची महासुखे दुमदुमित भरले, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध. माझी आत्मचर्चा विषय उदंड गाती. जिथं जातील तिथं भजन पूजन कीर्तन सोहळा साजरा करतील. याचं नाव वैकुंठ आहे. त्यांना वैकुंठाची गरज नाही, म्हणून ते वरून खाली येतात. येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. मी घरून मोबाईलवर कीर्तन केलं असतं, इथं तुम्ही न पाहिलं असतं ऑनलाईन. आनंद आला असता काय, म्हणजे तुम्ही आम्ही खेडी मेडी गदारोडी आनंदे. येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. बरोबर महाराज, आम्हाला ही कळलं. खरंच संतांचे या जगावर उपकार, जसे झाडाचे उपकार आहे तसे संतांचे उपकार आहे. पत्र पुष्प छाया फळ त्वचा काष्ट समूळ वृक्ष सर्वांगी सकळ सर्वांची केवळ उपकारी. झाडाचे उपकार लोकांना कळत नाही. 100 वर्षे झाडं लोकांनी तोडणं लावले. एक झाड जगवण्याकरता आयुष्य घालावं लागतं. झाड आहे तर पर्जन्यमान आहे, पर्जन्यमान तर शेती आहे, शेती आहे तर शेतकरी आहे. अजून झाडं जगवणं गरजेचं आहे. परमार्थ कमी झाला तरी चालेल. झाडाचं पान वाया जात नाही. कोणत्या झाडाचं पान वाया गेलं? तुळशीचं पान आपल्याला आरोग्याला वरदान आहे. 24 तास प्राणवायू देणारी तुळशी माता प्रत्येकाच्या घरापुढे पाहिजे. झाडं जगवा, झाडं लावा. शासनाच्या आता लक्षात आलं, महावने लावावी, जलाशय साठवावी, नगरेची रचावी. 700 वर्षापूर्वी सांगलं, कोण ऐकलं? म्हणून अशी परिस्थिती आहे आता. जरा विचार करा. आपण वळणावर उभे, कुणीकडे वळण घ्यायचं जास्त त्यानं ठरवलं. कोण्या झाडाचं पान वाया गेलं खरं सांगा? कढीपत्ता कोणाकरता आहे? आपल्याकरताच आहे. नागबेलीचं पान आपल्याकरताच आहे की नाही? टेंभुर्णीचे पानं किती लोक बिड्या पेतात बिचारे, उपकार आहे की नाही आपल्यावर? तंबाखूची पानं कुठेही खा, कुठेही थुका, उपकार आहे की आपल्यावर? टेंभुर्णीच्या पानाची बिडी बनते. तुम्ही नाकातून दूर काढा, तोंडातून काढा, तुमचा प्रश्न आहे. पण तुमच्याकरता राग करून घेतो, केवढे उपकार आहे. फुलं, गुलाब, जाई, जुई, मोगरा, पारिजातक, सोनचाफा, झेंडू, देवाच्या पूजेला, संताच्या पूजेला किती फुलाचे उपकार आहे हो. मोहाचे फुलं लोक कदर नाही, लोक मानत नाही हो. मोहाच्या झाडानं आपल्या फुलाचा रस पेला असता, आडवं पडला असतं, किती लोक मारून टाकले असते. पण स्वतः पेतं काय? पण जगावर किती उपकार. बाजाराच्या रोजी बाजार करणाराची थैली कुकडे, डोकं कुकडे, हात कुकडे, पाय कुकडे, हे मोहाच्या फुलाचे उपकार आहे. पत्र पुष्प छाया लावणी जयाने केली, खांडावया गावली तैसा एकची जावली वृक्ष दे. असे संतांचे उपकार आहे. ज्यानं त्रास दिला त्यालाही उपकार, ज्यानं सेवा केली त्याला सुद्धा अनेक प्रकारचे सांगता येते. बरं बरं बरं, अजून काय विशेष आहे? महाराज म्हणतात, संत जे बोलतात तेच होतं. त्यांचं बोलणं लटकं होत आणि उदासीन असता आल्यानंतर अभंगाच्या 3ऱ्या चरणात
आई देही उदासीन संतांची साहित्यिक भाषा आहे. हे जसा जसा अर्थ आपण लावू नये. तो नाही शब्द पूर्वार्धातला आहे, पण व्याकरणाचा यमक साधण्याकरता तो उत्तरार्धामध्ये लटिके वचन नाही आणि देही उदासीन असे बरेचसे अभंग आहे. जयाचे द्वारी तुळशी वृंदावन, नाही शब्द पुढे गेला. ज्याच्या दारी तुळशी वृंदावन नाही ते घर स्मशान जाणार. हरी हरा भेद नाही, नाही शब्द पुढे गेला, पण त्यांच्यामध्ये भेद नाही, आपण वाद करू नका असा नाही शब्द इकडे येतो. पण त्याचा तुकोबरायचं व्याकरण आहे. कोणी टीका करा, तुकोनी घेतले मोती. संतांना सगळं काही प्राप्त झालं आहे, त्यांना इथे येण्याची गरज नाही, पण पोटात ठेवून काय करा. देखे प्राप्त्यार्थ झाले, निष्कामता पावले, तर याचे कर्तव्य असे उरले लोका लागे. असं नाही केलं असतं तर अगायसे ना की जे अज्ञाना काय उमजे, तिने कोणे परी जाणे जे मार्गाते या. मार्गी अंदा सरीसा देखनाई चाले तैसा, अज्ञाना प्रगटवा धर्मो तैसा आचरोनी. आचरण करून दाखवतात. हे वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवती, येर अनुष्ठिती सामान्य. मोठे माणसं जसे बोल नका म्हणा, मोठे माणसं जसे वागतात पुढची पिढी त्याला धर्म समजते, त्या अनुषंगानं वागते. येथ वडील जे जे करते, मग आपलं आचरण चांगलं पाहिजे, म्हणजे आपल्या मुलावर संस्कार पडते. एका मुलाचं लग्न झालं, मायबापातून वेगळा निघाला, कामाला जायचा नाही. त्या मुलीने 1 महिना पोसला, तो झोपूनच राहायचा. खाल्लं की झोपला, खाल्लं की झोपला. ती मुलगी जरा काही कामधंदा शोधा. असं काय करता, आपण वेगळं निघालो, आपलं भागलं पाहिजे. तो म्हणे जास्त बोलशील तर मी राग भरून चालला जाईल. मग त्या मुलीला संकट, ती प्रकृतीनं ढासळली. तिच्या सासूनं पाहिलं की वेगळे निघाले आणि तुम्ही चांगलं चांगलं करत जा आणि खात जा. म्हणे काय खा, तुमचा लेक कामाला जात नाही, मी एकटी कामाला जाते, मग कुठपर्यंत. म्हणे त्याला म्हण कामाला जा. म्हणे आत्या मी म्हटलं कामाला जा. म्हणे मग ते म्हणता मी राग भरून जाईन. मग त्याची आई म्हणते त्याला म्हणा जाय राग भरून. मग ते सुनबाई म्हणे कशा गोष्टी करता तुम्ही, तुमचा लेक आहे ना तो, मीनं राग भरून जा म्हणा आणि त्यानं खरंच जा, मग माझं कसं होईल. मग त्याची आई म्हणे तो जाणारच नाही. कशावरून, म्हणे त्याचा बाप असाच म्हणे. मी इथं अर्थ लावायचा का, येतं वडील जे जे करतील तया नाम धर्म ठेवतील. संतांचा आचरण धर्म आचरण करून दाखवतात आणि पुढची पिढी त्या मार्गाला घेऊन जातात. त्याला म्हणतात लटिके वचन नाही देही उदासीन. लटिके वचन म्हणजे 700 वर्षापूर्वी त्यांनी जे सांगून ठेवलं आता होत आहे की नाही. पाहो कलीचे मैमान असत्याशी रिजले जन, पापा देती अनुमोदन करती येळण. थोर युगाचे आश्चर्य ब्रह्मकर्म उत्तम सार, सांडुनिया द्विजर दाबल पीर स्मरताती. एकादशी खाती अन्न नवनीतानं पुसे कोणी, मद्यपानाची शिराणी. हे प्रकार वाढले की नाही. हे 700 वर्षापूर्वी सांगितलं आहे. जरा विचार करा, ते आता खरं व्हायला लागलं. आपण आता सावध राहा. संतांचं बोलणं खोटं होत नाही असं तुकोबरायचं प्रमाण आहे. मागे होते संती जे जे सांगितले, मागे होते संती जे जे सांगितले, मागे होते जे जे सांगितले, मागे होते जे जे सांगितले. ते येऊ लागले अनुभवा
आचरण भ्रष्ट लोक होती कली आचरण भ्रष्ट लोक होती कली उडाले आडोहा ते उडाले आडोहा आचरण भ्रष्ट आचरण भ्रष्ट लोक होती मागे संती होते जे जे सांगितले ते ते येऊ लागले आचरण भ्रष्ट लोक होती कली पुण्यशीन बळी वाढे पाप वेदाचे पाठक सेवतील मद्द न देखती भेद विषयी भांडण जिकडे तिकडे वाद परमार्थिक लोकांचं बी आचरण चांगलं राहिलं नाही म्हणून संतांना पश्चाताप झाला 700-400 वर्षापूर्वी नाथ महाराज सांगलं कलियुगाची ऐका दादा थोरी पुत्र तो होईल पित्याचा वैरी भ्रतार सोडून नारी घरोघरी तो काळ आला आता पूर्वी भविष्य होते केले संती ते यथार्थ झाले ऐकतो होतो ते देखील प्रत्यक्ष लोचनी संतांनी तर पाहिलं पण आपण बी जरा विचार करा संस्कृती भरकटत चालली आहे पोशाख बदलले जेवणाची पद्धत बदलली पूर्वीच्या काळी लोक रांगेत बसायचे जेवणाले वाढणारे फिरत आता वाढणारा एका ठिकाणी उभं राहून लोक ताटं घेऊन पळत फिरतात जरा विचार करा आपण कुकडे चाललो आपली संस्कृती काय वदनी कवळ घेता घाई लोकायले वाढू बी देता आणि पूर्ण पाट पाणी फिरवत नाही वासुदेव म्हणत नाही एका ठिकाणी मीठ वाढलं ते बी चाटून पाहिलं काही गरज होती काय काय झालं लोकांना काही समजायला मार्ग नाही समाजामध्ये मुली पुष्कळ आहे जाहीर बोलतो सर्वांची क्षमा मागून ज्या मुली अविवाहित असतील त्यांनी समाजाच्या मुलाशी लग्न करा नाही तर वर्ण संकर होण्याची दाट शक्यता आहे वेदांनी आपल्याला पिढी घालून दिली भलती स्त्री भलता नर मैथुनी वय वर्ण संकर आणि तो चुकवा वया प्रकार वेदे निर्धार तो केला नाही तर आपली संस्कृती आपला धर्म नष्ट होऊन जाईल निदान धर्मात लोक राहतील एवढा धर्म तरी राहिला पाहिजे आपल्या धर्माच्या लोकांनी याचं आचरण करा पुढच्या पिढीला शिकवा एका मुलीने व्हिडिओ व्हायरल केला मुंबई पुण्याच्या भिकाऱ्याशी लग्न करीन पण शेतकऱ्याच्या मुलाशी करणार नाही हे बोलणं चुकीचं आहे तिनं कधी हॉलंड थायलंडच्याही पोरग्याशी लग्न केलं खाणं पडीन त्याच्या शेतातलं शेतकऱ्याला कमी समजू नका तो आचरणशील आहे देशाचं उत्पन्न लाखाचा पोशिंदा तो शेतकरी आहे हे असं करू नका एखादी मुलगी अज्ञानपणामुळे दुसऱ्या समाजाच्या मुलासोबत पळून गेली तर म्हटलं जाईल जाऊ द्या बा अज्ञान होती 2-2 लेकराच्या माया काय रोग आले लोकायले काही समजायला मार्ग नाही या अनुभव येत लेकरं सोडून हे कसं होईन पुढे जरा विचार करा आता वळणावर उभे आपण कुणीकडे वळण घ्यायचं जास्त त्यानं ठरवा पोलीस स्टेशनला गेले की मायबापाच्या विरोधात बोलता पोरी असे प्रकार घडले जरा विचार करा आपलं आचरण चांगलं ठेवा पुढच्या पिढीला त्रास होणार नाही तर मग आहेच मग येथं वडील जे जे करतील तया नाम हे संतांनी 700 वर्षापूर्वी सांगून ठेवलं म्हणून बोललो कशा करता पडून जायचं समाजात मुलं कमी आहे काय मग आपले संस्कार आपला धर्म हे टिकलं पाहिजे ना प्रत्येक धर्मानं याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे आज आपण धर्माची बाजू स्वीकारणार नाही तर पुढे अधर्म वाढल्याशिवाय राहणार नाही जरा विचार करा थोडं डोळ्यापुढे भविष्याचं चिंतन आणा टल विठाल त्यांचं बोलणं खोटं होत नाही मागे सांगितलं ते आता खरी होतं आहे जरा आपण विचार करा आणि देही उदासीन असतात उदास ऐशापरी या देहावरी उकिता बिराडी बैसला आहे भक्त ऐशे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारोणी संसार तो तयाचा दास मोक्ष तो पाहत असे वास रिद्धी सिद्धी देशवटा त्रास न शिवती यास वैष्णव जनम असे ते संसारामध्ये उदास झालेले असतात संसारात ते रमत नाही जगाकरता बाहेर आपला संसार सोडून जाणूनी संसार बैसलो अंगणी तुझे नाही मनी मानसीही अशा कार्याकरता ते या ठिकाणी येत असतात तिथून जमणार नाही म्हणून तुमच्या आपल्यामध्ये मिसळून इथे येण्याची काही गरज नव्हती म्हणून ते या ठिकाणी येतात इथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी असे बरेचसे उदाहरणं सांगता येतील
संस्कृती ठिकाणावर राहिली नाही, कशी लोक वागतात. बरं समजदार माणसं. मागे एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. 2 नवरा बायको मुलाला सोयरीक पाहण्याकरता दुसऱ्या गावाला गेले. तिथं गेल्यानंतर त्या मुलीची आई आणि हा मुलाचा बाप क्लासमेट निघाले आणि हेच पडून गेले. हो काय धंदे, काही समजायला मार्ग नाही. राहिलं ते लग्न ठिकाणावर. मग सापडले ना असे जोडले लोक आहे ना, मग पुऱ्या गावात धिंड काढली यायची. कशा करता करायचं हे धंदे? तुमचं लग्न झालं आहे ना, कशा करता उतावीपणा करायचा? असे प्रकार घडताय. जरा सावधान व्हा. आमच्या भागात एकानं भाषा आणला शिकवायला, ITI बोलवले. तो मामीलाच घेऊन चालला गेला. आता काय करा त्या मामानं सांगा, आता उपादेनी का ते? तर पहा, सगळ्या मावल्यांना हात जोडून विनंती, आपल्या संस्कृती जतन करा. इथं वडील जे जे करते, राष्ट्रपती झालते आपल्या प्रतिभाताई, राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले यांना डोक्यावरचा पदर खाली पडू दिला आणि एवढ्या पदावर जाऊन आपण कोण्याच पदावर नाही, पण डोक्यावर पदर राहत नाही. आता बोलाच कोणाकोणाशी. प्रत्येकानं आपल्या घरापासून तयारी करा, तेव्हा आपला समाज ठिकाणावर राहील. एवढं बोललो, त्याची बी क्षमा मागतो. बरं महाराज, अजून काय? महाराज म्हणतात, जग काही बोललं तर संत सांभाळून घेतात, पण ते मात्र असे बोलतात की जगाचं कल्याण होईल. अभंगाच्या शेवटच्या चरणात मधुरावाणी ओटी. बोलणं मधुरा वाणी ओठी. आणि जग काही बोललं तर तुका म्हणे वाव ओठी. जगाचं बोलणं सांभाळून घेतात, पण जगाचं मन दुखणार नाही. असं साचानी मवाळ, मिथल्यानी रसाळ, शब्द जैसे कल्लोळ, अमृताचे माझा मराठाची बोल, कौतुके परी अमृताते पैजा जिंके, ऐशी अक्षर रसिके, मेळविन जरी कोणी करी पुसणे, ओवावे ऐसे बोलणे, ना तरी आवडतने निगम का नाम. कोणी बोललं तर त्याच्यासारखं समाधानकारक बोलतील, नाही बोललं आपलं पारायण करत बसतील. एक तर वेदाचं, एक तर ग्रंथाचं. पाणी मुद्दल झाळा जाय, तृण ते प्रसंगीची जिये, तैसे एका बोली जे होय सर्वांचे हित. पाणी वाहत असताना झाडा करता वाहतं, पण गवताला जीवदान देतं. तसे संत महात्मे एकाशीच बोलतात आणि सगळ्या जगाचा उद्धार. त्यांच्या बोलण्यात 12 दोष नाही. विरोधवाद बळू, प्राणिताप ढाळू, उपास चढू, वर्म स्पर्शू, आटुवे गोविंदानू, आशा शंका प्रतारणू, हे संन्यासिले अवगुणू जया वाचा. अशुभ वाणी त्यांच्या मुखात नाही. तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दन जनी, मुखी अमृताचे वाणी, देह देवाचे कारणी. तुका म्हणे वाणी अमृत हे संजीवनी. अमृतासारखे पाझर फुटलेले शब्द बाहेर निघतात आणि जगाचं कल्याण करतात. तैसे न दुखविता सहजे, जवळिया सुख निपजे, ऐसे संतत्व देखिजे बोलणे जे. त्याला संत असं म्हणतात. असं बोलतात, तीसनं बोलत नाही, आटून बोलत नाही, वेगानं बोलत नाही, वाद निर्माण होईल असं बोलत नाही, वादाला पाठिंबा मिळेल असं बोलत नाही. असं संतांचं बोलणं मधुर आहे. मधुरावाणी तुका म्हणे वाव पोटी, येथे उपकारासाठी आले गरजा. अभंगाचा धावता भावार्थ अल्पबुद्धीप्रमाणे सोडण्याचा प्रयत्न केला. या अभंगाचा अर्थ असा असेल, अशी अपेक्षा चालीम फक्त व्यसनाच्या नादी लागू नका आणि आयुष्य खराब करून घेऊ नका. एका ठिकाणी सप्ताच्या पंक्तीत जेवण करायला बसलो. तरुण मुलगा माझ्या शेजारी जेवण करायला बसला. मी त्याच्या जेवणाची पद्धत पाहिली. जीभ बाहेर काढायची, त्याच्यावर घास ठेवायचा, मग मध्ये वळायची. म्हटलं हे असं मशीन नाही पाहिलं आपण कधी. तर घरमाला कोणी महाराज तुम्ही जेव्हा त्याच्या नांदी लागून नका. म्हटलं काय भानगड आहे? म्हणे गुटखा खाऊन त्याचं तोंड सडलं, त्याला आ करता येत नाही, घास गिळता येत नाही. ती शिडी कॅसेट कशी आपोआप जाते बाहेर येते, तसं हे चालू आहे म्हणे. तुम्ही देशाचे नागरिक आहात. विज्ञानाला तुमची गरज आहे, अध्यात्माला तुमची गरज आहे, सर्व क्षेत्रात तुमची गरज आहे, मिलिटरीत तुमची गरज आहे. म्हणून तरुणाच्या भरोश्यावर हा भारत आहे. वा भाट उशेचे तुम्ही गीत गा नव्हे. उद्याचे देशाचे तुम्ही भाट होऊ शकता, कवी होऊ शकता, लेखक होऊ शकता. देश तुमच्या भरोश्यावर आहे. कसं जगायचं तुमचं तुम्ही ठरवा. बोलण्याच्या ओघात काही चुका झाल्या असतील, सर्वांची क्षमा मागतो. आमच्या ओळखीची मंडळी, बाळूभाऊ पाटील, आमचे रायपुरे भाऊ, हरिभाऊ पंडित, भरतभाऊ भगत, भरत